नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पोई गावचे सूर्यफूल आकाशवाणी दूरदर्शनवर. कल्याण तालुक्यातील प्रगतशील शेतकरी गुरुनाथ सांबरे यांची यशोगाथा. कष्ट, जिद्द, चिकाटी आणि नवनवीन तंत्रज्ञान समजून घेऊन ते आत्मसात करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली की काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कल्याण तालुक्यातील प्रगतशील शेतकरी गुरुनाथ सांबरे हे होय. याचे कारण म्हणजे आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून ते सतत विविध पुरस्कार मिळवण्यासाठी पात्र ठरतात. आता त्यांनी आपल्या शेतात सूर्यफूल शेतीची लागवड केल्याने ते चर्चेत आले आहेत. त्यांचे सूर्यफूल चक्क आकाशवाणी दूरदर्शनवर आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात पोहोचले आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कल्याण तालुक्यातील पोई गावचे गुरुनाथ सांबरे हे उच्च शिक्षित असूनही नोकरीच्या मागे न लागता किंवा शेती जमिनी विकून गाड्या बंगला न बांधता ते शेतीकडे वळले. आधुनिक ज्ञान हे आत्मसात करून त्याचा प्रत्यक्षात वापर केला. याचा परिणाम म्हणून विक्रमी भात पिके, विविध जातीची पिके, भाजीपाला, फुलशेती, सेंद्रिय शेती यामुळे त्यांना आत्तापर्यंत शेकडो पुरस्कार शासकीय निमशासकीय संस्थांकडून मिळाले आहेत. त्यांच्या घरामध्ये पुरस्कार लावण्यासाठी भिंती कमी पडत आहेत. आता त्यांनी ठाणे जिल्हा परिषद, कल्याण पंचायत समिती, कृषी विभागाच्या सेस फंड अनुदानातून सूर्यफूल बियाणे घेऊन त्याची 1.5 एकरात लागवड केली. आंतरपीक म्हणून कोबी, गवती चहा पिकांची लागवड केली आहे. हे सूर्यफूल पीक इतके जोमदार व उत्तम आले आहे की एक सूर्यफूल 11 इंचापेक्षा मोठे झाले. यातून उत्पन्न देखील चांगले मिळाले. हे पाहण्यासाठी दूरदर्शन आकाशवाणीवर एकेकाळी तुफान लोकप्रिय झालेली व घराघरात पोहोचलेली आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाचे निर्माता शिवाजी फुलसुंदर हे पोई गावात येऊन श्री सांबरे यांच्या सूर्यफूल शेतीची पाहणी करून त्यांची मुलाखत घेतली. लवकर ती दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहे. प्रगतशील शेतकरी गुरुनाथ सांबरे यांनी इतरही शेतकऱ्यांना सूर्यफूल पिकाची लागवड करावी असं आवाहन केलं. श्री सांबरे या शेतीनिष्ठ शेतकऱ्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काही माणसं ही डबल डोलकी असतात, म्हणजे कसं बोलतात आणि त्याप्रमाणे वागत नाहीत. परंतु याला अपवाद आपल्या पोई गावचे प्रगतिशील शेतकरी ज्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. यांनी काही दिवसापूर्वी त्यांची माझी कल्याण पंचायत समितीला भेट झाली होती. त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असे प्रयोग केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे तिथं त्यांनी सांगितलं होतं की सूर्यफुलाची लागवड मी लवकरच करणार आहे. आणि आता तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता की अत्यंत सुंदर असं सूर्यफुलाचं पीक त्यांनी घेतलेलं आहे आणि यातून त्यांना अत्यंत चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे. या शेतीमध्ये विशेष म्हणजे त्यांनी गवती चहा, कोबी, फ्लावर वगैरे अशा प्रकारची इतर आंतरपिकं पण घेतलेली आहेत. आणि हे जे शेतकरी आहेत ते नुकतेच आता परदेशात म्हणजे जवळजवळ 4-5 देशामध्ये जाऊन आलेले आहेत. त्यांना शासनाच्या माध्यमातून ते जे शेतीचे आपले प्रयोगशाळा असतात किंवा ते पाहणी करण्यासाठी ते तिकडे गेले होते. आणि आत्ताच म्हणजे कालच आपले जे शासनाचं दूरदर्शन आहे, टेलिव्हिजन आहे, त्याचे अधिकारी लोक आले होते आणि त्यांचं आता जे सूर्यफूल आपण पाहू शकतो हे सूर्यफूल आता आकाशवाणी दूरदर्शनवर चमकणार आहे. असे या पोई गावचे प्रगतिशील शेतकरी गुरुनाथ सांबरे साहेब हे आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की त्यांनी ही कशा प्रकारचं पीक घेतलं आणि ते इतर शेतकऱ्यांना ते काय संदेश देऊ शकतात, काय उपदेश करू शकतात. कारण खरंच त्यांचा उपदेश देण्याचा अधिकार आहे. कारण त्यांनी प्रत्येक वेळी स्वतःच्या शेतीमध्ये विविध नाविन्य प्रकारची आधुनिक पद्धतीने शेती केलेली आहे आणि त्यामुळेच त्यांना शासनाचे अनेक पुरस्कार म्हणजे तुम्ही घरी पाहू शकता, आपण व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. अनेक त्यांच्या घरामध्ये पाहिलं तर अनेक प्रकारचे पुरस्कार, प्रशस्तीपत्र त्यांना राष्ट्रपती असतील किंवा आपले कृषी मंत्री असतील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या प्रकारचं त्यांनी जे पीक लावलेलं आहे त्यातून त्यांना कशा प्रकारचं त्यांना पीक मिळालं आणि कशा प्रकारची त्यांनी प्रेरणा घेतलेली. कल्याण पंचायत समितीच्या जे जिल्हा परिषद सेस फंड आहे त्या माध्यमातून त्यांना बियाणं भेटलं होतं आणि त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं असं पीक घेतलेलं आहे. आणि आपण जो पाहतात की मी सूर्यफुलाचा प्लॉट तयार म्हणजे सूर्यफुलाची शेती तयार केलेली आहे. ही सूर्यफुलाची शेती जी आहे प्रामुख्याने आपले ठाणे जिल्हा परिषद विशेष फंडांतर्गत आणि कल्याण पंचायत समिती कृषी यांच्यामार्फत या ठिकाणी तेलबिया लागवड यासाठी जे प्रोत्साहन दिलं जातं ह्या प्रोत्साहनपर अनुदानातून प्रामुख्याने ही शेती या ठिकाणी मी केलेली आहे. त्यांनी प्रोत्साहन मला दिलं
आणि म्हणजे कमी प्रमाणामध्ये लागवड करायची होती, परंतु मी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जवळजवळ 1.5 एकरमध्ये सूर्यफुलाची लागवड केलेली आहे. आता सूर्यफुलाचं जे पीक आहे साधारणतः मला वाटतं आपल्या कोकणामध्ये कोणी घेत नाहीत. आता का घेत नसावे काही कल्पना नाही, परंतु आज आपण या ठिकाणी प्रयोग करून बघितला तर ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण तालुक्यामध्ये आणि कल्याण तालुक्यातील पोई गावामध्ये हे सूर्यफुलाचं पीक यशस्वी झालेलं हे आपण आपल्या डोळ्याने पाहतात. समोर आपली फुलं दिसतात. हे सूर्यफुलाचं पीक जे आहे 110 दिवसाचं पीक आहे. 110 दिवस पेरणीपासून 110 दिवसामध्ये सूर्यफुलाचं पीक काढायला तयार होतं. साधारणतः ह्या सूर्यफुलाच्या पिकाला येणारा जो खर्च आहे हा 15 ते 16 हजार रुपये एकरी एवढा खर्च येतो. जे अतिशय कमी खर्चामध्ये येणारं पीक आहे. आणि त्याचं उत्पादन जर आपण पाहिलं तर एका एकरला साधारणपणे 1 टनाच्या आसपास म्हणजे 10 क्विंटलच्या आसपास सूर्यफुलाचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. आणि ह्या सूर्यफुलाच्या उत्पादनातून आपण त्याचं बियाणं जर काढलं तर साधारणतः म्हणजे 1 टन जर बियाणं आपण काढलं आणि त्या 1 टन बियाणाचं लाकडी गाण्यावर किंवा कोल्ड प्रेस मशीनवर आपण तेल जर काढलं तर ते तेल साधारणतः 35 ते 40% एवढा त्याचा तेलाचा उतार आहे. म्हणजे साधारणतः आपल्याला 400 लिटरपर्यंत ह्या एका एकरातून सूर्यफुलाचं तेल आपल्याला मिळू शकतं. आणि आज बाजारपेठेमध्ये आपण जर पाहत असाल की आपण जे अनेक प्रकारच्या कंपन्यांची तेलं आणून स्वयंपाकामध्ये वापरतो ती कशा प्रकारची आहेत, किती शुद्ध आहेत यावर न बोललेलंच बरं आहे. परंतु आपण जर पाहिलं तर अतिशय शुद्ध की या सूर्यफुलाच्या पिकावर कुठल्याही प्रकारची फवारणी करावी लागत नाही. म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की विषमुक्त अशा प्रकारचं पीक मिळतं. म्हणजेच आपल्याला विषमुक्त असं तेलसुद्धा याच्यातून खायला मिळेल. प्रत्येक शेतकऱ्याकडे जमीन आहे, त्यांनी विक्रीसाठी नाही तर किमान प्रत्येक शेतकऱ्याने 1 पाव किलो बियाणं आपल्या शेतीमध्ये लागवड केलं. त्याला फारसं काही खर्च नाही, फार काही मेहनत नाही. आणि फुलं जे बियाणं आहे ही बिया काढण्याला सुद्धा अतिशय कमी त्रासाचं आहे. काही विशेष असे म्हणजे काय करावं लागत नाही, सहजपणे त्याचं बी निघतं. तरी मला असं वाटतं की ह्या ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यानं जो शेती करतो आहे त्या शेतकऱ्यानं किमान 1 पाव किलो जरी सूर्यफुलाचं बियाणं जर लावलं तर आपलं वर्षभराचं आपल्या घरामध्ये लागणारं जे तेल आहे स्वयंपाकासाठी हे त्याला निश्चितपणे मिळू शकतं. आणि प्रत्येकाने 1 पाव किलो सुरुवातीला लागवड करा आणि पाव किलो लागवडीतून अनुभव घ्या. आणि जर का आपण तुम्ही यशस्वी मी तर यशस्वी झालोच आहे, पण तुम्ही जर यशस्वी झालात तर मोठ्या प्रमाणावर सूर्यफुलाची लागवड करून आपण लोकांना चांगलं विषमुक्त असं सूर्यफुलाचं तेल खायातून खाऊ घालू शकतो. आपण तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.